आणखीनही महत्त्वाच्या टॉप 9 घडामोडी पाहूयात। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए। चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातचं धक्कादायक विधान। चमत्कार करून नव्हे तर हात चलाकीने महिलांना धमकावल्याची भोंदू खरातनं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। भोंदू खरात प्रकरणामध्ये एसआयटीची आज पत्रकार परिषद। भोंदू खरातवर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगानं माहिती देणार। भोंदू खरातला उद्या कोर्टामध्ये हजर केलं जाणार। खरातला कोर्टात नेण्यापूर्वी एसआयटीची पत्रकार परिषद। भोंदू अशोक खरातच्या घर आणि कार्यालयावर छाप्यामध्ये मोठा खुलासा। तृप्ताबाला बंगल्यातून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त। बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय। अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक। भोंदू खरातच्या मुलीची एसआयटी चौकशी होणार। सूत्रांची माहिती। खरातची मुलगी तृप्ताबालाचीही एसआयटी चौकशी होणार। सूत्रांची माहिती। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातचा राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। 4 तारखेला अर्ज केल्याची माहिती। शेतकऱ्याची लुबाडणूक आणि सावकारी प्रकरणामध्ये भोंदूसह पत्नीवरही गुन्हा। जामिनावर 10 तारखेला सुनावणी। भोंदू अशोक खरातच्या विरोधात ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल। खरातच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून तपासाला सुरुवात। सर्व कागदपत्र मागवल्यानंतर ईडीकडून गुन्हा दाखल। भोंदू खरात प्रकरणी 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी गोत्यात सापडण्याची शक्यता। 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या। सूत्रांची माहिती। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये महिला अधिकारी रडारवर। तत्कालीन महिला अधिकारी आणि भोंदूचा संबंध एसआयटी तपासातून समोर। सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये असताना प्रशासकीय पातळीवर भोंदूला मदत केल्याचा संशय। महिला अधिकारी आणि खरातमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती। विजयराज शिंदे हा दुसरा भोंदू बावा खरात आहे। त्यांनी त्यांच्या आश्रमशाळेमधील अनेक मुलींचं आयुष्य खराब केलंय। आमदार संजय गायकवाड यांचं भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंवर गंभीर आरोप। तर अशोक खरातला एकनाथ शिंदेंनीही फोन केले। त्यांची चौकशी होईल। विजयराज शिंदेंचा पलटवार।